तू आता रुसली का म्हण होतीस? पप्पा तर मला खवळायला दिसले बी नाही तर काय तर कारण सांगून काय म्हणतोय गाडी ही वय आता ह्या गाडीवर जायचं काय आपण? आबाची ओ शहाणे बघा, आबाची जुनी गाडी पहिली ओ, काय खरं नाही बघा. हे बघा सेम सेम हीच गाडी आमच्या आबांकडे होती, म्हणजे त्याच्या आजोबांकडे, माझ्या वडिलांकडे. तर त्यांनी किती ओळखली गाडी, म्हणजे पहिली जुनी गाडी होती त्यांच्याकडं ती. एवढं शहाणं बाळ आहे माझं, असं काय पण आठवणीत ठेवतंय. आता चाललंय वॉकिंगला क्रीडांगण. कुठं आलाय मस्त. हे अर्जुनला घे की. अर्जुन अलीकडनं पळ. कर रे अर्जुन, रनिंग रनिंग कर रे, तू पण कर रे. पळ बरं, बघ कशी सगळी मुलं पळतात. बघ बरं, हा पळ बरं, तू पण पळ. तू असू दे कोणाच आहे, तू माझाच आहे. चल लोंडे, कोण दमलं सांग? तू दमला? शिवड्या काय जमला? शिवड्या हो सर, नाही नाही, शिवड्यान किती राऊंड मारलो? तू दमला का? ती दमलास तर बसला असता का? किती मारलो राऊंड? तू बसला का सांग? बरं का, वैशिष्ट्य म्हणजे तो छोटा जी आहे का नाही, ती दमतच नाही अजिबात. हे आमचे अर्जुनराव लगे 2 राऊंड मारले की हा दमला. दमला. चला चला आता तिकडून चला, तुम्ही या मधनं या, मी इकडून येतो. व्यायाम करून अर्जुनराव परत चालले आपल्या आपल्या गाडीकडं. आता किती छान सांगोला महाविद्यालयावर उतरायचे, म्हणजे असे विशेष मुलं आहे ते त्यांच्यासाठी सोय केलेली आहे खास, त्यांना चढ उतारासाठी. प्रत्येक शाळेला जवळजवळ केलेली आहे सरकारनं. ते विशेष मुलांची खास अशी सोय असते. किती राऊंड मारले? छोटे म्हणजे ही सगळ्या मिळून एक धरायला का मग? मग काय ताई कुठं गेली म्हणतोय? ताई गेली आता भेळ आणायला. ताया गेले भेळ आणायला आता. भेळ कोणाला खायचे? मला. अरे दादा मग ताईनं आणल्यावर ताईला म्हणायचं मला पण दे. हा पाणी पण प्यायचं, भेळ पण खायची. बरोबर. आपली गुंडी कुणी तोडली? ही कुणी खाल्ली गुंडी? तोडली वे दातानी तोडली ना? तू नाही ना तोडत? तू नाही ना तोडत? तू हुशार आहे की मग. आणि तू आता रुसली का म्हण होतीस? पप्पा तर मला खवळायला दिसले बी नाही तर काय तर कारण सांगून कधी खवळले सांग बरं. तुझाच कालवा सारखा ऐकायला येतोय मला. का हो चंद्राला खवळताय? कधी खवळले सांग बरं तू. अवघड झालं बाबा. काय नंबरला थांबलाय का भेळच्या?
भेळ खाण्यासाठी उत्सुक प्राणी बघा. भेळ किती आवडते. चमचमीत लय आवडतं नाही. उठून जायची वेळ आली बघ बाहेर. इथे ना तुला नाही देणार मी जा. तू देणार का? भावाला द्यायची असते ना. ते आगाऊपणा करतोय ना. का बरं? म्हणजे आपला भाव असला की तर ती हायपर असलं ना त्याला द्यायचं चारायचं हाताने. आगाऊपणा करायला लागल्यावर द्यायचं नाही असं मला वाटतं. तसं बोलायचं नाही. कसा हसतोय बघा भाऊ तर. आपला भाव त्याला वाटतंय बहीण कशी माझी बाजू घेते म्हणून. किती हुशार आहे ना हसतोय बघा. मारेल पट्टीने तुमच्याच. पप्पांना मारते तोय भावाला नाही दिल्यावर. तुझ्या बी मारेल मग. त्याला किती हसू आलंय. बहीण पाठीशी उभा राहिल्यामुळं. बारकी बहीण एवढी बारकी. आणि त्यांना आगाऊपणा केल्यावर नको का मार त्याला. मग आगाऊपणा करतोय कधी कधी ती हायपर नसताना. कधी हा परस पण हायपर नसताना आगाऊपणा आम्हाला त्रास करतो. देतोय ग. त्रास देतोय आम्हाला. तुम्हाला त्रास देईल ना तुम्ही खवत आहे मग मी त्याला खायला सांगते. अर्जुन बाळाला भेळ चारतो आता मस्तपैकी जरा लिंबू बिंबू टाकून. पप्पाला तिखट आहे. तिखट आहे मीडियम आणली आहे ना सगळ्या. तरी पण हा शिवाय लागली तिखट. मम्मा मम्मा घशात होते पाणी पाणी सारखं. थांबा ठीक आहे ठीक आहे. नॉर्मल तिखट असतं ना. हम्म. त्याच्यात चुरमुरे टाकायचे का थोडं. नको का हा मग चानीला खायचं झालं तर काकूला विचार बरं चुरमुरे आहेत का खाली थोडं. मग नाही अन्न ह्याला अन्नाला बोलव आणण्याला डिश का आणण्याला खायलाच बोलवते. बोलव की वर हा? भेळ आणली म्हणून चल. तू काय कर नाही तर हे डिश मध्ये त्याला घेऊन जा. हा. आणि थोडं चुरमुरे असले तर मला दे म्हणावं काकूला जा. जाते ना. होय का? थांब 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 डिशच नुसते निघते.